पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतीक्षित दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती। गुरुवारी त्यांच्या पक्षाने आणखी 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी सातारा आणि माढ्यामधून पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत। माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हे चिन्ह घेऊन लढणार अशी चर्चा होत आली असतानाच काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची गुपचूप भेट घेतल्याची ही चर्चा झाली। यातूनच धैर्यशील मोहिते पाटील हे 12 एप्रिल रोजी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं समजतंय। मात्र याच वेळी शेकापने देखील शरद पवार यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघासाठी हट्ट धरला असल्याचं समजतंय। माढा लोकसभेसाठी शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही पुढे केली जात आहे, तर दुसरीकडे शरद पवार हे मोहिते पाटील यांच्या निर्णयाची वाट आणखी किती काळ पाहणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागली असून माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या विचारास मानणारा मोठा वर्ग आहे। यापूर्वी त्यांनी स्वतः येथून प्रतिनिधित्व केलेलं आहे। पक्षाचे निष्ठावंत राहिलेले अभयसिंह जगताप हेही उमेदवारी मागत आहेत। असे असताना यंदा पक्ष अडचणीत आलेला असताना निष्ठावंतास उमेदवारी देऊन शरद पवार यांनी न्याय द्यावा। आम्ही शरद पवार देतील तो उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू अशी ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत।